नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं। मामा सांगत असतात, देव तुम्हासनी देत असतो या, भले तुम्ही चांगलं काम करो वाईट काम करो, त्यांचं तुमच्याकडे ध्यान असते या आणि तो दयाळू आहे, म्हणून तुम्ही चांगली कामे करा। इकडे आपण पाहतो रमेश खूप आजारी पडलेला असतो व त्याला उठता सुद्धा येत नसतं। त्याची पत्नी म्हणत असते, काय झालं आहे तुम्हाला, काय त्रास होत आहे। त्याची मुलगी सुद्धा खूप घाबरलेली असते, ती सुद्धा म्हणते, काय झालं आहे पप्पा, काय बोलत नाही तुम्ही। रमेश म्हणतो, काय झाले काय समजना झाले, पण कसं तरी होत आहे, त्रास होत आहे खूप, काय करायचं काही समजना झालंय। सोनाबाई सांगत असते, अहो असं कसं झालं, पण काय झालं अचानक तुम्हासनी आणि कसं समजणार, आपण जायचं का तळावर। तर रमेश बोलू लागतो, नाही नाही तळावर वगैरे काय जायचं नाही आपल्याला, आणि तू शांत बस, मला काही झालं तरी मी तिकडे काय येणार नाही बघ, असे रमेश बोलू लागतो। सोनाबाई सांगू लागते, अहो असं का करत आहे, जाऊया आपण तिथे, मामा बघतील, अजून माफ करतील, काय असेल ते मामा सांगतील, एकदा जाऊ आपण तळावर। रमेश म्हणतो, तू शांत बस, मला तिकडे यायचं नाही, असे म्हणत रमेश गप तिथेच बसतो। तो काही तळावर जायला तयार होत नाही। त्याची मुलगीसुद्धा खूप विनवणी करते व सांगू लागते, पप्पा आपण जाऊया तळावर, मामा सांगतील काय करायचं, बरं करतील। रमेशला खूप त्रास होत असतं, त्याला उठतासुद्धा येत नसतं, बोलतासुद्धा येत नसतं, तरीसुद्धा तो तळावर जायला काही तयार होत नाही। तसेच तो पडतो व म्हणू लागतो, मला कितीही त्रास झालं तरी मी मामांकडे काय येणार नाही, मला तळावर काही जायचं नाही, असे तो एकच हट्ट धरून बसतो। तेवढ्यात तिथे चिमप्पा येतो। चिमप्पा सांगू लागतो, रमेश आम्हाला समजलं तू आजारी आहेस म्हणून इथं आलो आहे बाबा, काय झालं आहे नेमकं तुला। रमेश सांगू लागतो, काय झालं आहे काय समजणं झालं आहे, पण खूप त्रास होत आहे, असे का होत आहे कोणास ठाऊक, बोलतासुद्धा येणं झालं आहे। चिमप्पा म्हणतो, अरे खूपच अवघड झालं आहे तुझं, मी तुला सांगतो तळावर जाऊ आपण मामांकडे। तसे बोलताच रमेश चिडतो व म्हणू लागतो, हे बघ चिमप्पा, तू तळ्यावर मला नेण्यासाठी इकडं आला असशील तर तू तुझ्या वाटेने जा। चिमप्पा सांगत असतो रमेशला, आपण तळावर जाऊ, अजूनही वेळ गेलेली नाही, मामांना माफी माग, जे काही झालं त्याला चुकलो असे बोल। रमेश म्हणतो, हे बघ माझं काहीही चुकलेलं नाही आणि मी माफी वगैरे काय मागणार नाही, तळावरसुद्धा येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर जावा आणि तुम्हाला वेळ झाला असेल तर तुम्ही जावा तळावर, मला यायचं नाही, मला कोणाला भेटायचं नाही, असे हट्ट धरून बसतो। चिमप्पाची पत्नीसुद्धा रमेशला समजवत असते, अहो ह्या लहान मुलगीकडे तरी बघा, तुमच्या पत्नीकडे तरी बघा, त्यांच्याकडे बघून तरी चला, पुढे यांचं कसं व्हायचं आणि ह्यांना कोण आहेत पुढे। तर रमेश म्हणतो, चिमप्पा तुझं झालं असेल तर जाशील का तू। रमेश स्वतःचाच हट्ट धरून बसतो व तो काही तयार होत नाही। त्याला चिमप्पासुद्धा खूप समजावतो तळावर नेण्यासाठी, पण तो काही जात नाही। चिमप्पाला सांगतो, तुला जायचं असेल तर तू तळावर जा, मला काही यायचं नाही बघ तिकडे, असे म्हणून रमेश काही तिकडे जात नाही। पुढे आपण पाहतो चिमप्पा तळावर येतो व तो मामासनी भेटतो। मामा त्याला विचारू लागतात, काय चिमप्पा कसं चाललं आहे सर्व आणि आत्ता कसं काय येणं केलं। तर चिमप्पा सांगू लागतो, मामा आठवण आली बघा तुमची म्हणून आम्ही आलो इकडे। मामा म्हणतात, बरं बरं चांगलं झालं। पुढे मामा म्हणतात, बरं मग रमेश इकडं आला नाही, कुठं आहे तो। चिमप्पा सांगतो, तो काही येत नाही बघा मामा, त्याला किती समजावलं तर तो काही येत नाही आणि आता तरी ते येणारच नाही, तो आजारी पडला आहे मामा। मामा बोलू लागतात, त्याची कर्म त्यालाच मिळत आहेत बघ, तळावर त्यावेळेस तो येऊन भंडाराचं पैकं मागितलं आणि ते पण जास्तीचं मागितलं, खोटं बोललं त्यानं, म्हणून त्याला आता हे भोगावं लागत आहे बघ। मी देतो या तसं काढून बी घेता येतं मला, हे त्यांना समजायला पाहिजे आणि चांगलं वागा पाहिजे, आणि तो लोकांस पुढे पण कसं वाटत असे वागत आहे बोलत आहे,
का असे थोडीच चालणार आहे. पुढे चिमप्पा सांगू लागतो, मामा त्याचा मसाल्याचा व्यापारसुद्धा आता ठप्प झाला आहे बघा. त्याच्याकडे आता कोणी जात नाहीत. तो मसाला वाटेल तसं देत आहे, कीड लागलेलं देत आहे. लोक काय करतील, मारायला गेलतील त्याला. गावातले सर्व लोक आता वाकडे आहेत त्यासोबत, कोणीही जात नाही तिथे. मामा म्हणतात, त्याला कळा पाहिजे ना कसं व्यापार करावं, काय करावं. आणि अजूनही काही वेळ गेलेली नाही. तो तळावर आला आणि सर्व काही खरं सांगितलं तर त्याचं अजून पण चांगलं होईल, पहिल्यासारखं होईल त्याचं. पण त्याने एकदा तळावर इथं यावं, मला भेटावं, असे मामा त्याला सांगतात. चिमप्पा म्हणतो, बरं ठीक आहे मामा, बघूया काय होतं या. इकडे आपण पाहतो रमेश खूप ओरडत असतो, त्याला खूप त्रास होत असतं. त्याची पत्नी परत त्याला समजत असते, तुम्ही असं नका करू, आपण जाऊ तळावर, मामांना भेटू, मामा सांगतील काय असेल ते बरं करतील. अजूनही आपली काही वेळ गेलेली नाही. रमेश म्हणतो, बरं ठीक आहे, जाऊया आपण तळावर, पण मला लवकरात लवकर न्या, नाहीतर माझा जीव जाईल इथेच. रमेशची पत्नी म्हणते, असं काही बोलू नका, मी लवकरात लवकर कुणाला तरी बोलवते, मग आपण जाऊया. सोनाबाई शेजारण्यांना बोलवते व रमेशला घेऊन तळावर जाण्यास निघते. पुढे आपण पाहतो एक जोडपं आलं असतं. मामा त्यासनी म्हणतात, तुम्हाला शेजारण्यांचा प्रॉब्लेम आहे बरोबर का, आणि तुम्ही काही इथे यायची गरज नव्हती, तुम्ही ते सर्व तिथेच मिटवू शकला असता. तर ते दोघेही सांगू लागतात, नाही मामा, त्यांचा खूप त्रास होत आहे आम्हाला, काय करायचं काय समजत नाही. आणि ते कसे वाटेल तसे बोलतात, कसे वाटेल तसे वागतात, करायचं तरी काय आम्ही. मामा सांगतात, अरे मग त्यासनी बिन इकडे घेऊन यायचं नव्हं, मग काय असेल ते झालं असतं समोरासमोर, मग बघितलं असतं, तुमचं न्याय केलं असतं. ते दोघेही सांगतात, मामा ते काय असेल ते बघा तुम्ही आणि आमचं चांगलं करा. तर मामा सांगतात, अरे ते दोघेसुद्धा इकडे येत आहेत, तुमचे शेजारने, बघा तिकडे. तिकडे ते पाहतात, तवर त्यांचे शेजारी इकडेच येत असतात, म्हणजे तळावर येत असतात. तर हे दोघेही बोलू लागतात, आपण इकडे आलो, ह्यांना कसं समजलं कोणास ठाऊक, हे सुद्धा इकडेच आले. त्यांची शेजारनी तळावर येते व मामासनी बोलू लागतात, हे आपल्या आधीच इथे आले आहेत, ह्यांना कसं काय माहीत आपण तळावर येणार होतो ते, हे सुद्धा मामांकडे आले आहेत. असे बोलत ते दोघेही आपापसात भांडू लागतात व एकमेकांना वाटेल ते बोलू लागतात. मामा म्हणतात, अरे माझ्यामोर तुम्ही भांडत आहे, बाजूला व्हा तुम्ही आधी. ते चौघेही एकमेकांना आरडाओरड करत असतात, खूप ओरडत असतात व भांडणसुद्धा चालू करतात. ते मामा त्यांना बोलतात, अरे तुम्ही काय करत आहे, माझ्यासमोर भांडत आहे, बाजूला व्हा म्हटलं ना तुम्हाला आधी, बाजूला व्हा आणि शांत राहा आधी. आजचा भाग इथे संपतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमेश मामांना येऊन माफी मागतो की नाही ते पाहूया, आणि रमेशचा मसाला व्यवस्थित चालेल का नाही, व्यापार पहिल्यासारखं चालेल का नाही ते पाहूया. आणि तळावर दोन जोडपं आलेले, शेजारने आलेले, ते भांडत असतात, त्यांचं काय आहे ते आपण पाहूया. आणि पाहायला विसरू नका, पुढच्या भागामध्ये असंच जोडून राहा. आणि जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स.